नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। डोक्यामध्ये दगड घालून सासऱ्यानं केला जावयाचा खून, दैत्यनांदूरमधील घटना, आरोपी पोलिसांच्या ताब्यात। राहुरी फॅक्टरी येथे 25 मेच्या मध्यरात्री चोरट्यांनी फोडली 7 ते 8 दुकानं, परिसरात दहशत। टाकळी ढोकेश्वर येथे वीज पडून क्रिकेट खेळत असताना एका खेळाडूचा मृत्यू तर 2 जण जखमी। आणि सीना नदीतील वाळूच्या खड्ड्यांची मोजणी अर्धवट सोडून पथक गायब, 10 ते 5 रुपये घेतल्याचा ग्रामस्थांचा आरोप। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। पाथर्डीमधील दैत्यनांदूरमध्ये मुलीला त्रास देतो म्हणून जावयाच्या डोक्यामध्ये दगड घालून सासऱ्यानं खून केल्याची घटना घडली आहे। दरम्यान पोलिसांनी पाठलाग करून कोरडगाव शिवारामधनं आरोपी दहिफळे याला ताब्यात घेतलाय। दैत्यनांदूर येथील नारायण शंकर पालवे याचा गावातीलच सूर्यभान उर्फ सुरेश दहिफळे यांच्या मुलीशी प्रेमविवाह झाला होता। त्यांना 6 महिन्याचा मुलगा आहे। नारायण हा पत्नीला त्रास देतो म्हणून त्याचा सासरा सूर्यबाई दहिफळे त्याच्याशी नेहमी वाद घालत असे। गुरुवारी नारायण पालवे याच्या सासऱ्याच्या वस्तीकडे गावाबाहेर जात होता। रस्त्यातच सासरा सुरेश दहिफळे आणि नारायण यांच्यामध्ये वाद सुरू झाले। सुरेश दहिफळे याने जावई नारायण पालवे याच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याचा खून केला आणि तिथून पळून गेला। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले। पोलीस हवालदार RK रांजणे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन शिंदे, नय्यूब पठाण, भगवान सानप यांनी संशयित आरोपी सूर्यबान उर्फ सुरेश दहिफळे यांचा पाठलाग केला। कोरडगाव शिवारामध्ये एका हॉटेल शेजारी त्याला पाठलाग करून पकडण्यात आलाय। नारायण पालवे यांच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये खुनाची फिर्याद दाखल केली आहे। दैत्यनांदूर गावामध्ये खुनाच्या घटनेचे पडसाद उमटले होते, मात्र पोलिसांनी तातडीनं आरोपीला ताब्यात घेतल्यामुळे वातावरण शांत झालंय। 3 दिवसापूर्वी मयत नारायण पालवे यांच्या छपराचं घर पेटलं होतं। याबाबत तक्रार दाखल नाहीये, मात्र आता त्याचाही तपास पोलीस घेत आहेत। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार हे करतायत। पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की निंबादेवी दैत्यनांदूर या ठिकाणाला एका माणसाचा तिथे मर्डर झालेला आहे, म्हणून त्या ठिकाणाला तात्काळ आम्ही पोलीस टीमसह तिथं रवाना झालो। रवाना झाल्यानंतर तिथं केदारेश्वर बाजूला जो काही रस्ता जातो त्या रस्त्याच्या ठिकाणाला एक माणूस मयत तिथं पडलेला होता, त्याच्या डोक्यात दगड घातला होता। तर त्याचं तिथं माहिती घेता सदरचा जो इसम आहे त्या इसमाचं नाव नारायण शंकर पालवे हा दैत्यनांदूरचाच राहणारा, तो तिथं मयत म्हणजे त्या डोक्यामध्ये दगड घातलेला रक्ताचा थाळू तिथं पडलेला होता। आणि या बाबतीमध्ये थोडीशी माहिती घेतली असता तर सदरच्या इसमास त्याच्या सासऱ्यानं, त्याचा सासरा सूर्यभान दिनकर दहिफळे यांची बाचाबाच झाली, त्यांनी त्याला मारत अशी आम्हाला माहिती समजली। माहिती समजल्यानंतर ताबडतोब आम्ही आरोपीचा पाठलाग चालू केला, आरोपीचा शोध घेतला। तर आरोपी आम्हाला कोरडगाव परिसरामध्ये आरोपी तिथे त्या बाजूला तिथे मिळून आलात आणि आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। पुढील तपास चालू आहे। सदरचा या दोघांमधला तात्कालिक वाद होता आणि यापूर्वीसुद्धा जो मयत आहे मयत हा त्याच्या पत्नीला त्रास द्यायचा, त्याच्या घरी पण त्रास द्यायचा आणि त्याच्यामुळे मयताचं आणि जो त्याचा सासरा आहे सूर्यबान दहिफळे यांचं भांडण झालं आणि त्या भांडणाच्या ह्याच्यातून त्याने त्याच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याला ठार मारलेलं आहे। मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी। आंबेगाव तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाचा लहान मुलांनी तसेच मोठ्यांनीही मनमुराद आनंद लुटलाय। सततच्या उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना या अवकाळी पावसानं उकाड्यापासून मोठा दिलासा दिलाय। आंबेगाव तालुक्यामध्ये काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली होती। सध्या शाळांना सुटी आहे। वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी बच्चे कंपनीला घरातील बैठे खेळ खेळावे लागतात। मात्र अचानक झालेल्या अवकाळी पावसानं वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय। या अवकाळी पावसामध्ये भिजण्याचा मोह केवळ लहान मुलांनाच नाही तर थोरा मोठ्यांना देखील आवरता आला नाहीये। सर्वांनीच या अवकाळी पावसामध्ये भिजून मनमुराद आनंद लुटलाय। दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर।
आंबेगाव तालुक्यातील डिंभे बुद्रुक या ठिकाणी अवैध दारू साठा जप्त करण्यात आलाय। त्यांच्याकडून 15,000 रुपये किमतीची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यांना घोडेगाव न्यायालयानं 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागामध्ये असणाऱ्या डिंभे बुद्रुक या ठिकाणी पोलीस गस्तीच्या वेळी हुंदाई असेंट या कारवरती संशय आल्यानं या गाडीवरती छापा टाकण्यात आलाय। त्यावेळी 15,000 रुपये किमतीच्या विदेशी मद्याचा साठा हस्तगत करण्यात आलाय। याबाबत घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये अवैधरित्या दारू वाहतूक आणि विक्री असा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी पुढील तपास घोडेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर हे करतायत। मी पोलीस उपनिरीक्षक किरण कारभारी भालेकर, नेमणूक घोडेगाव पोलीस स्टेशन। दिनांक 24/5/2017 रोजी आम्ही पोलीस स्टेशनच्या शासकीय वाहनाने घोडेगाव पोलीस स्टेशनचे स्टाफसह पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुप्ती बातमीदारातर्फे आम्हाला खबर मिळाली की एक लाल रंगाचे वाहन ज्याचा क्रमांक MH 25A2889 असून सदर वाहनामध्ये अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक होणार आहे आणि सदरचे वाहन घोडेगाव या ठिकाणावरून निघून डिंभे साईट याकडे येत आहे। सदर मिळालेल्या गुप्त बातमीदाराप्रमाणे आम्ही डिंभे बुद्रुक या ठिकाणी सापळा रचला। पंचांसमक्ष सदर वाहन त्या ठिकाणी आल्यानंतर त्या वाहनास थांबण्याचा इशारा केला। चालकास आम्ही आमच्या कारवाईबाबतचा मनोदय व्यक्त करून त्यास डिकी उघडणीबाबत कळविले। पंचांसमक्ष सदर चालकाने डिकी उघडली असता त्यामध्ये दारूमाल मिळून आला। सदर दारूमाल हा बाळगणे अथवा त्याची वाहतूक करणे याबाबत त्यांच्याकडे परवाना आहे का याबाबत पंचांसमक्ष विचारणा केली असता त्यांनी तो नसल्याबाबतचे कळविल्याने सदरची अवैध दारू असल्याबाबतचे निष्पन्न झाल्याने सदर दारूची एकूण किंमत पाहिली असता ती 14,940 रुपयाचा विदेशी दारू जी अवैध वाहतूक होती इतक्या किमतीची मिळून आलेली आहेत। सदरचे वाहन सदरचा विदेशी अवैध दारू साठा व सदर चालकास पुढील कारवाई कामी ताब्यात घेण्यात आले। सदर आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद केलेला असून तपास सुरू आहे। सदर कारवाईमध्ये पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार आमचे सरोदे, पोलीस हवालदार रेंगडे, पोलीस शिपाई निंबाळकर, महिला पोलीस शिपाई काळंगे यांनी सदरची कारवाई केलेली आहे। सदरची कारवाई पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी खेडकर सर यांच्या एकूण मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। मुहसिन काठेवाडी सह सचिन काळे, C24 तास, घोडेगाव। नांदगाव तालुका कृषी अधिकारी अशोक कुळधर यांचे पुत्र अमोल आणि सायगाव येथील माजी सरपंच गणपत खैरनार यांची कन्या हिमानी यांच्या विवाहातील अवास्तव खर्च टाळून त्यांनी 10,000 रुपयाचा धनादेश आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी दिलाय। त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे। येवला तालुक्यातील पूर्व भागातील सायगाव येथील भूमिपुत्र आणि नांदगाव तालुका कृषी अधिकारी अशोक कुळधर यांचे पुत्र अमोल आणि सायगाव येथील माजी सरपंच गणपत खैरनार यांची कन्या हिमानी यांचा विवाह नुकताच अंदरसूल येथे पार पडलाय। यावेळी कुळधर आणि खैरनार परिवारानं लग्नामध्ये सत्कारासाठी फेटे, टोपी, उपरणं यांचा कोणताही बडेजाव न करता यावर होणारा अवास्तव खर्च टाळून 10,000 रुपयांचा धनादेश आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी जिल्हा कृषी अधिकारी तुकाराम जगताप, आत्मा प्रकल्प संचालक अशोक कांबळे, नाशिक यांच्याकडे सुपूर्द केलाय। या अनोख्या कार्याचं सर्व स्तरातून स्वागत करण्यात आलंय। आजही शहरी ग्रामीण भागामध्ये विवाह सोहळ्यामध्ये समाज मनावरती जुन्या रूढी परंपरांची छाप आहे। प्रतिष्ठेसाठी लग्न सोहळ्यामध्ये सत्कार करण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे। यामध्ये खर्चाबरोबर वेळही वाया जातो आणि भेदभाव निर्माण होतो। हा निधी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास मदत म्हणून सर्व स्तरातून मिळाल्यास अशा कुटुंबाचं मनोबल वाढेल, हा यामागचा हेतू आहे, असे वरपिता अशोक कुळधर आणि वधूपिता गणपत खैरनार यांनी सांगितलंय। यावेळी विक्रीकर आयुक्त सुमेर कुमार काले, आत्मा प्रकल्पाचे उपसंचालक प्रमोद वानखेडेकर, दिलीप देवरे, गोकुळ आहिरे, चंद्रकांत कानवडे, कैलास जगताप, हेमंत काळे, उपविभागीय अधिकारी नाशिक, तहसीलदार शरद मंडलिक, माजी आमदार मारोतराव पवार, अरुणमामा थोरात, अंबादास बनकर, राधाकिशन सोनावणे, मकरंद सोनावणे, उपसभापती रूपचंद भागवत आदींसह राजकीय, सामाजिक,
कृषी क्षेत्रातील अधिकारी उपस्थित होते। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी 10,000 रुपये धनादेश जिल्हा कृषी अधिकारी तुकाराम जगताप, अशोकराव कांबळे, प्रकल्प संचालक यांच्याकडे देण्यात आलाय। यावेळी वरपिता अशोक कुळधर, वधूपिता गणपत खैरनार, माजी चेअरमन विजय खैरनार आदी उपस्थित होते। प्रशांत कलंके, C24 तास, येवला। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमान बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। राहुरी तालुक्यातील फॅक्टरी येथे एकाच वेळी 7 ते 8 दुकानं फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा माल घेऊन पोबारा केल्याची घटना 25 मेच्या रात्री घडली आहे। दरम्यान मोबाईल शॉपमधील CCTV कॅमेऱ्यामध्ये चोरी करणाऱ्यांपैकी एक चोर कैद झालाय। राहुरी तालुक्यातील फॅक्टरी येथे एकाच वेळी 7 ते 8 दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा माल घेऊन पोबारा केल्याची घटना 25 मेच्या मध्यरात्री घडली आहे। 25 मेच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी राहुरी फॅक्टरी बसस्थानकाजवळ असलेले दीपक गांधी यांचे मेडिकल स्टोअर, आबा वाळुंज यांचे मनीषा हॉटेल, सुनील हार्दे यांचे मोबाईल शॉप, सुनील विश्वासराव यांची दूध डेअरी, शरद वाळुंज यांचे हॉटेल साई माऊली, अनिल गीते यांचे सिद्धी आईस्क्रीम पार्लर आदी दुकाने फोडली आहेत। तर दीपक गांधी यांच्या 48,465 रोख रकमेसह जवळपास 1 ते 1.5 लाख रुपये रोख रक्कम घेऊन चोरांनी पोबारा केलाय। मात्र या दरम्यान सुनील हार्दे यांच्या मोबाईलच्या दुकानामध्ये CCTV कॅमेरे असल्यानं चोरी करणाऱ्यांपैकी एक चोर कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। या भुरट्या चोरांनी राहुरी फॅक्टरी आणि देवळाली प्रवरा येथे उच्छाद मांडलाय। वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे परिसरातील व्यापारी वर्ग आणि सामान्य नागरिक त्रस्त झालेत। या घटनेनं परिसरामध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय। या भुरट्या चोरांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील व्यापारी आणि नागरिकांनी केली आहे। या घटनेबाबत दीपक गांधी यांच्या फिर्यादीवरनं राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीचे पोलीस करतायत। मी सुनील विश्वासराव, राहुरी फॅक्टरी ते माझं माऊली एजन्सी म्हणून दुकान आहे। तर मी नेहमीप्रमाणे रात्री 10 वाजता दुकान बंद करून घरी गेलो असता आणि सकाळी दुकान उघडण्याच्या टायमिंगला 7 वाजता मला वाळुंज यांचा फोन आला की इथं स्टँडवर 7 ते 8 दुकानं फुटलेली आहेत। त्यामध्ये माझं विमल मेडिकल, स्नेहल गॅलरी, साई माऊली हॉटेल, मनीषा हॉटेल, एक आईस्क्रीम पार्लर आणि अनुभूती इंटिरियर असे दुकानं फुटलेले कळले। त्यामध्ये सगळ्यात जास्त रक्कम श्री विमल मेडिकल दीपक गांधी यांची 48,500 रुपये गेलेले आहेत। तसेच आमचे इतरांचे पण सुनील हार्दे, स्नेहल गॅलरी यांचे 7,000, माझे 4,000 आणि अनुक्रमे हॉटेलवाल्यांचे 2-2, 3-3 हजार असे चिल्लर गेलेले आहेत। 1.5 लाख रुपयाचा ऐवज घरून पोबारा केलेला आहे। तरी स्नेहल गॅलरीमध्ये CCTV फुटेजमध्ये चोरट्याचं CCTV फुटेज आलेलं आहे। तरी याचा या घटनेचा लवकरात लवकर तपास लागावा अशी आमची अपेक्षा आहे। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। जुन्नर तालुक्यातील सितेवाडी या गावामध्ये बुद्धभूषण सामाजिक प्रतिष्ठान सितेवाडी यांच्या वतीनं तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला। जुन्नर तालुक्यातील सितेवाडी या गावामध्ये बुद्धभूषण सामाजिक प्रतिष्ठान सितेवाडी यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव साजरी केली आहे। या कार्यक्रमासाठी RPIचे नेते पोपट राक्षे, सामाजिक कार्यकर्ते संभाजी साळवे, बाळासाहेब सोनवणे, विकास राऊत, सुरेश घायवट, ओतूर पोलीस स्टेशनचे जढर साहेब उपस्थित होते। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती आधारित व्याख्यान शरद भालेराव यांनी दिले। कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी साळवे होते। प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र पोपट गायकवाड, उपाध्यक्ष प्रीतम गायकवाड, खजिनदार रवींद्र गायकवाड, सहखजिनदार राजेंद्र गायकवाड, सचिव श्रीकांत गायकवाड, सुमित गायकवाड तसेच सर्व गायकवाड परिवार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतलेत।
सायंकाळी भीमगीतांचा कार्यक्रम गायक, गीतकार, संगीतकार, सिने पार्श्वगायक विजय काशीद यांनी पार पाडलाय. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन लोखंडे यांनी केलंय, तर आभार राजेंद्र गायकवाड यांनी मानलेत. अमोल जाधव, C24 तास, जुन्नर. माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षानं नेवासा नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच 9 जागा मिळवून बहुमताचा आकडा पार केलाय. मात्र नगराध्यक्ष पदावरती भाजपनं आपला झेंडा फडकवलाय. नेवासा नगर पंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षानं 9 जागा मिळवत बहुमताचा आकडा पार केलाय. तरी देखील नगराध्यक्ष पदाची जागा त्यांना गमवावी लागली आहे. भाजपचे 2 मंत्री आणि 1 आमदारांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर भाजपला अवघ्या 6 जागांवर समाधान मानावं लागलंय. मात्र नगराध्यक्ष पदावरती भाजपनं आपला झेंडा फडकवलाय. नेवासा नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये भाजपनं गड जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र भाजपच्या प्रयत्नावर माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षानं मात करत सर्वाधिक 9 जागा जिंकून बहुमताचा आकडा गाठला. भाजपचे 6 उमेदवार निवडून आलेत. त्यामध्ये 2 भाजपचे उमेदवार प्रभाग क्रमांक 5 मधील आणि प्रभाग क्रमांक 9 मधील अवघ्या 2 मतांनी विजयी झालेत. प्रभाग क्रमांक 17 मधील नगराध्यक्ष पदांच्या भाजपच्या उमेदवार संगीता दत्तात्रय बर्डे या 200 मतांनी विजयी झाल्यात. क्रांतिकारी पक्षाने 9, भाजपने 6, काँग्रेसनं 1 आणि एका अपक्षानं विजय मिळवलाय. तर राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना या पक्षांना खातं देखील खोलता आलं नाहीये. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. आता दुचाकी, 4 चाकीचे लायसन काढण्यासाठी कॅम्प प्रणाली ही ऑनलाईन झाली आहे. त्यामुळे 10 ते 15 मिनिटातच लर्निंग लायसन मिळणार आहे. तसेच पक्के लायसन आणि लायसन रिन्यू या प्रक्रिया ऑनलाईन झाल्यामुळे खूप फास्ट झाल्यात. त्यामुळे नागरिकांचा वेळ देखील वाचणार आहे. दुचाकी आणि 4 चाकीसाठी लायसन्स काढायचं म्हटलं की गर्दी, वादावादी, वेळेचा अपव्यय, मनस्ताप या गोष्टी नित्याच्या झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर 12 मे पासून ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्पला सुरुवात झाली आहे. नेवासा, राहुरी, संगमनेर, कोपरगाव या ठिकाणी ऑनलाईन कॅम्प घेऊन ऑनलाईन पद्धतीनं लायसन्स दिले जात आहेत. त्यामुळे तासनतास लाईनीमध्ये ताटकळत उभे राहण्यापासून नागरिकांची सुटका होणार आहे. या प्रक्रियेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. पूर्वी लर्निंग लायसन काढण्यासाठी तासनतास रांगेमध्ये उभं राहावं लागत होतं. त्यातच नंबर जवळ आल्यावरती टाईम संपल्यामुळं नागरिकांना दुसऱ्या वेळेस परत रांगेमध्ये उभं राहावं लागत होतं. मात्र आता ऑनलाईन प्रणालीमुळं 10 ते 15 मिनिटातच लर्निंग लायसन मिळणार आहे. तसेच पक्के लायसन रिन्यू करणं या सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं केल्या जाणार आहेत. यावेळी RTO अधिकारी भरत कळसकर यांच्या हस्ते लर्निंग लायसन्स देण्यात आलेत. उपस्थांमध्ये असिस्टंट इन्स्पेक्टर जयश्री झिने, विलास वडितके, श्रीराम पुंडे, KC धाबाडे, SN गायकवाड तसेच RTO प्रतिनिधी पंकज जाधव, बाबूभाई शेख, किरण मवाळ, दीपक कचेरिया आदी उपस्थित होते. गेल्या 2 महिन्यापासून आपल्या श्रीरामपूर कार्यालयामध्ये, श्रीरामपूर याचं जे मेन कार्यालय आहे त्या ठिकाणी आपण वाहन आणि सारथी अशा दोन्ही प्रणाली सुरू केलेल्या आहेत. वाहनासंबंधित जे कामकाज आहे ते वाहन 4 या प्रणालीवर चालतं आणि लायसन्स संबंधित जे कामकाज आहे ते सारथी 4 या सॉफ्टवेअरवर चालतं. हे कार्यालयामध्ये आपण हे सगळे सिस्टम ऑनलाईन केल्यानंतर मात्र गेल्या 2 महिन्यापासून तालुका लेवलवर जे ग्रामीण भागातले जे लोक आहेत त्यांच्यासाठी जे महिन्याला आपण जे शिबिर भरवत होतो या शिबिरासाठी ही प्रणाली सुरू होऊ शकली नव्हती 2 महिन्यापासून. मात्र आपण गेल्या या महिन्यापासून आपण संपूर्ण जे तालुके आहेत, श्रीरामपूर कार्यालयाच्या अंतर्गत जे हे आहे तालुके आहेत, या सगळ्या तालुक्याच्यामध्ये आपण हे सारथी 4 ही ऑनलाईन प्रणाली सुरू केलेली आहे. पूर्वी या ठिकाणी आपण ज्या प्रणालीमध्ये काम करत होतो त्या ठिकाणी प्रत्यक्ष ऑनलाईनमध्ये काम करायचं म्हणजे या ठिकाणी जे अर्जदार आहेत त्या अर्जदारांना आता ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावं लागते, ऑनलाईन पेमेंट करावं लागतं, ऑनलाईन डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करावे लागतात आणि मग शिबिराच्या ठिकाणी येऊन त्यांना चाचणी देऊन अशा प्रकारचं लर्निंग लायसन्स प्रत्यक्ष ऑन स्पॉट मिळू शकतं. ही कार्यपद्धती आता कोपरगाव या ठिकाणी सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळं लोकांना या ठिकाणी लर्निंग लायसन्स घेण्यासाठी आता श्रीरामपूर कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यांना याच ठिकाणी लर्निंग लायसन्स प्रिंटिंग करून मिळेल.
हे एक वाहनफोर किंवा ह्या ज्या ऑनलाईन प्रणालीचा खूप मोठा फायदा आहे. दुसरं असं की बऱ्याच वेळा जे लोक आहेत त्या लोकांना प्रत्यक्ष ज्यावेळेस या ठिकाणी शिबिराच्या ठिकाणी यायचे त्यावेळेस अनेक वेळा एक कोठा सिस्टम असायची. त्यामुळे लोकांना कळायचं नाही की आज आपल्याला या ठिकाणी किती लोकांना लर्निंग लायसन दिले जाणार आहे. त्यामुळे हे जे अपॉइंटमेंट सिस्टम आहे यामध्ये एक कोटा ठरवून दिला जाईल. हा पहिला कॅम्प होता म्हणून आपण 50 लोकांचा या ठिकाणी कोटा ठरवला होता. परंतु या ठिकाणचे इंटरनेट कनेक्शन्स आणि ह्या सगळ्या बाबी बघून यापुढे या ठिकाणी प्रणाली चांगली यशस्वी झालेली आहे. त्यामुळं या ठिकाणी लर्निंग लायसन्सचा कोटा जो आहे तो आणखी वाढवण्यासाठी मदत होईल. ही आपण ह्या ऑनलाईन प्रणालीमध्ये खूप चांगली गोष्ट झालेली आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण जो प्रश्न विचारला की 18 वर्षाच्या मुलांच्या बाबतीमध्ये तर यामध्ये 16 ते 18 या वयामध्ये जे मुलं असतील त्यांना 2 चाकीचं 50 cc कमी असलेलं लायसन्स जे आहे हे ते प्राप्त करू शकतात. मात्र सद्यस्थितीमध्ये 50 cc गाड्यांचं प्रमाण फार कमी आहे. त्यामुळं या बाबतीमध्ये केवळ त्यांना 50 cc फक्त एवढंच त्यांना आम्ही लायसन्स प्रदान करू शकतो. आणि ज्यासाठी त्यांना ते लायसन्स मिळत नाही जर असे काही मुलं जर हे करत असतील तर कायद्यामध्ये अशा प्रकारचं प्रावधान आहे आणि त्या प्रकारचे डायरेक्शन्स आता आलेले आहेत. जर अशा प्रकारचा जर अपघात झाला तर त्याला जे आईवडील किंवा जो कोणी त्यांचा त्याला सपोर्ट करेल पालनकर्ता असेल त्या बाबतीमध्ये त्याच्याविरुद्ध पोलीस कारवाई होण्याची प्रावधान आपल्या कायद्यामध्ये आहे. त्यामुळे त्या बाबतीमध्ये जागरूकता करण्यात येत आहे. मुलांनी अशा प्रकारची वाहनं चालू नये ही खरी जबाबदारी आईवडिलांची किंवा पालनकर्त्यांची आहे. या दृष्टीने त्या बाबतीमध्ये जागरूकता करणं गरजेचं आहे. कारण त्यांची आज एक आवश्यकता विचारात घेऊन किंवा जे प्रमाण जे आहे त्या बाबतीमध्ये प्रथमतः जागरूकता करणं आणि त्यानंतर कारवाई करणं हे जास्त संयुक्त ठरेल. अरे सर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या महिन्याच्या 12 तारखेपासून ऑनलाईन कॅम्प चालू झालेला आहे. यामध्ये लर्निंग लायसन ऑनलाईन देण्यात आलं आहे. लर्निंग लायसनमध्ये येणाऱ्या कॅन्डिडेटने पूर्ण त्याचा डाटा, पत्त्याचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा पूर्ण ऑनलाईन पद्धतीनं भरून येऊन स्लॉट बुकिंग घेऊन आणि ऑनलाईन पद्धतीने फी देऊन आमच्याकडे ऑनलाईन पद्धतीने त्याला लर्निंग सेम त्याच दिवशी दिलं जातं. सुरुवातीला स्टार्टिंगला आमची पहिली सुरुवात नेवासा येथून झाली. त्यानंतर दुसरा कॅम्प राहुरी येथे घेतलेला आहे आम्ही. त्यानंतर तिसरा कॅम्प संगमनेरला केला आणि आज कोपरगावमध्ये या कॅम्पची सुरुवात केलेली आहे. तो ऑनलाईन पद्धतीने येणाऱ्या कॅन्डिडेटला सेम दिवशी ऑनलाईन लायसन दिलं जातं. तर इथून पाठीमागं मॅन्युअल पद्धतीनं फक्त आज त्याचा फक्त फोटो आणि बायोमेट्रिक घेतल्यानंतर कमीत कमी 7 दिवस लागत होते. तर सेम डेला त्याला लर्निंग लायसन इश्यू केलं जातं आणि येणाऱ्या कॅन्डिडेटचा टाईम वाचला जातो आणि ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन कॅन्डिडेट स्वतः येऊ शकतात. तिथं ते लायसन काढण्यानिमित्त आलो होतो इथे. पहिल्यांदा जे इथं कागदोपत्री लायसनला तासन तास लाईनीत उभं राहावं लागायचं आणि आता जे आजपासून ऑनलाईन झालं आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? ऑनलाईन झाल्याबद्दल एकदम सोपं झालं आहे. कारण की पहिले तासन तास लाईनीत उभं राहावं लागायचं तरी नंबर नाही लागायचा. एखाद्या वेळेस परत जावं लागायचं, परत दुसऱ्या म्हणजे नेक्स्ट महिन्यात पुढच्या महिन्यात यावं लागायचं. त्यामुळे आता ऑनलाईन झाल्यामुळे एकदम सोपं झालं आहे. जेणेकरून मी सकाळी आता 10 ते 15 ते 20 मिनटात मी आता घरी चाललो आहे. सगळं सही करून ट्रायल देऊन वगैरे सगळं एकदम सोपं झालं आहे. त्यामुळे एकदम व्यवस्थित. तुमची अजून काय मागणी राहिले? डॉक्युमेंट घरपोच लवकरात लवकर आले पाहिजे. डॉक्युमेंट तर आता ते म्हटले 1 महिन्यात येतील, पण त्यातल्या त्यात लवकरात लवकर आले पाहिजे. ज्या हिशोबाने एकूण याच्यासाठी काही खर्च फी वगैरे तुम्हाला काही सांगितली का? नाही, त्याच्यासाठी काही म्हणजे जे रेग्युलर फी तेवढीच फी सांगितली. किती? योगी डोके, C24 तास, कोपरगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी.
पारनेर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी गुरुवारी दुपारी जोरदार वादळ झालं। यावेळी टाकळी ढोकेश्वर इथे क्रिकेट स्पर्धा सुरू होती। या ठिकाणी वीज पडून एका खेळाडूचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झालेत। टाकळी ढोकेश्वर येथे 4 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली। यावेळी नवोदय विद्यालयाच्या मैदानावरती क्रिकेट स्पर्धा सुरू होती। नेमकी याच मैदानामध्ये वीज कोसळल्यामुळे गोकुळ सुरेश वाघ हा तरुण जागीच ठार झालाय तर अन्सार यासीन पटेल आणि डावकर हे दोघेजण गंभीर जखमी झालेत। टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत। ढोकी तलावाजवळ चरत असलेल्या 5 मेंढ्या या वादळी पावसामुळे मृत्युमुखी पडल्यात। अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली आहेत। शेतकऱ्यांच्या कांद्यासह आंब्यांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान दुपारी 3 वाजल्यापासून पारनेर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार वादळ सुरू झालं। या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत तर काही ठिकाणी घरावरील पत्रे देखील उडून गेली आहेत। या वादळातच काही ठिकाणी जोरदार पाऊस झालाय। टाकळी ढोकेश्वर येथे वीज पडून एक व्यक्ती मयत आणि 2 जखमी झाले। ते आपल्या दवाखान्यामध्ये आणले होते। 2 जखमींना आपण उपचार करून त्यांना घरी पाठवले आणि जे मयत होते त्यांचे आपण शवविच्छेदन पूर्ण केले। समय झालेला वीज पडल्यामुळे शरीरावर कुठल्या ठिकाणी वीज आहे नाही त्याचे आता सगळे रिपोर्ट्स वगैरे ना तयार करून ते आता पोलिसांकडे दाखल होते। गोकुळ वाघ हा 23 वर्षाचा युवक जो आहे तो मृत आहे आणि यासीन पटेल आणि ज्ञानेश्वर डावकर हे 2 जखमी आहेत। जखमींचे उपचार इथंच झाले का? जखमींवरती इथंच आपण उपचार केले, नंतर त्यांना सोडला। हो। विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर। संत गाडगेबाबांनी भुकेल्यांना अन्न दिलं, तहानलेल्यांना पाणी पाजलं, रोग्याची सेवा केली, तसंच आपणही आपल्या आयुष्यामध्ये दुसऱ्यांच्या सुखासाठी त्यांची मदत करून मानवता जपली पाहिजे। असाच मानवतेचं दर्शन घडवणारा एक प्रकार हिंगोलीमधील सेनगाव तालुक्यातील आजेगावमध्ये घडलाय। हिंगोली जिल्ह्यातील आजेगाव येथील सुरेश बांगर, ज्ञानेश्वर खरात, गणेश बरखे, प्रथमेश दळवी ही मुलं खेळत होती। त्यावेळी पाण्याच्या शोधात आलेला एक वानर बाजूला असलेल्या विहिरीमध्ये पडल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। त्यावेळी त्यांनी दोरीच्या साह्यानं त्याला बाहेर काढलंय। त्या वानराच्या हाताला जबर मार लागल्याचं त्यांच्या लक्षात आलं। दरम्यान तेथील डॉक्टर बोडके, डॉक्टर गहिरे यांनी त्या वानरावरती उपचार केलेत। मात्र या वानराचा हात फ्रॅक्चर झाला असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यावेळी त्याच्यावरती योग्य ते उपचार करून त्याला सोडून देण्यात आलंय। या साऱ्या प्रकारानं आजेगावमध्ये मानवतेचं दर्शन घडलंय। उमेश चक्कर, C24 तास, हिंगोली। कोपरगावमध्ये अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवून बेसुमार अवैध वाळू उपसा सुरू आहे। याकडे सर्वच अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत। त्यामुळे हा अवैध वाळू उपसा 30 मे पर्यंत थांबला नाही तर तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल असं निवेदन भाजपचे तालुकाध्यक्ष शरद थोरात आणि भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पानगव्हाणे यांनी तहसीलदारांना दिले आहे। कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील हिंगणी, मायगाव देवी, सोनारी, धारणगाव आदी गावांमध्ये वाळूच्या साठ्यांचे लिलाव करण्यात आलेत। मात्र वाळू उपसा करणाऱ्यांनी सर्व नियम आणि अटी धाब्यावर बसवलेत। सर्रास 500 ते 700 ट्रक डंपरच्या साह्यानं रात्रंदिवस बेकायदा वाळू उपसा सुरू आहे। हा बेकायदा वाळू उपसा 30 मे पर्यंत थांबला नाही तर याविरुद्ध तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पानगव्हाणे यांनी दिला आहे। या प्रसंगी माजी सभापती सुनील देवकर, संजीवनचे संचालक राजेंद्र काळपे, जालिंदर शिंदे, राजेंद्र चांडे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत वाकळे, सचिन वाबळे, साहेबराव रोहम, उत्तमराव चरमळ, गणेश भिंगारे, अजय भिंगारे आदी उपस्थित होते। या निवेदनात म्हटलंय की गेल्या 10 वर्षांमध्ये तालुक्यामध्ये रस्त्यांची कामे झाली नाही आहेत। आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी आणून रस्त्यांची कामे मार्गी लावली आहेत। मात्र त्यावरनं रात्रंदिवस रस्त्यांच्या क्षमतेपेक्षा 40 ते 70 टनी ट्रक डंपरद्वारे वाळू वाहतूक होतीये। परिणामी चांगले केलेले रस्ते खराब होत आहेत। या बेकायदा वाळू उपशाकडे महसूल, पोलीस प्रशासन आणि परिवहन खात्याच्या सर्वच अधिकाऱ्यांचं पूर्णतः दुर्लक्ष झालंय। तहसील प्रशासनास वारंवार सूचना देऊनही ते यामध्ये लक्ष घालत नाहीयेत। परिणामी शेतकऱ्यांना तसेच परिसरातील रहिवाशांना याचा त्रास होतोय।
सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत लिलावाची वाळू उचलली पाहिजे, मात्र तसे न होता चक्क नदीपात्रामध्ये राहुट्या टाकून मजुरांकरवी रात्रंदिवस वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे. परिणामी पर्यावरणाची हानी होतीये. नदीकाठच्या विहिरींनी पाण्याचा तळ गाठलाय. तेव्हा हा बेकायदा वाळू उपसा 30 मेपर्यंत थांबला नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असं निवेदनात म्हटलंय. रात्री चालू दिवसा ठीक आहे तुमच्या प्रॉब्लेम वाढ वाहतो चालू आहे दिवसा फक्त माणसांनी भरायची सकाळी 5 वाजल्यापासून 24 तास आम्ही शेतकरी आम्ही विहिरी करता मशीन मागितलं होतं गंगेमध्ये उतरायला आपण परवानगी नव्हती. आत्ता मशीन चालू आहे आत्ता सध्या 5 मशीन गाड्या होणार व्हिडिओ क्लिप्स सगळं सर मिनिस्टरला 24 तारखेच्या दौऱ्यात सगळं काही काम नाही. साहेब करायचं काम तुमच्या हातात आहे ना. आता त्यांच्याबद्दल तुम्ही सांगू राहिले वाहतूक चालू आहे ना. आता कोळीकडे इतकी लाईन लागेल साहेब लहान लहान पोरं इतकी गर्दी लागेल की ट्रॅक्टर आहे का आडवा 15 गाड्या का मागे केलं ट्रॅक्टरवाले मुद्दाम आडवा लावला तर त्याच्यामध्ये वाळूच्या गाड्या सगळ्या पूर्ण फुल भरली गाड्या ट्रॅफिक पूर्ण जाम. मोठ्या प्रमाणावर उपसा होऊन गेला. त्यांना 450 माणसं लिलाव आहे म्हणतात 4 दिवसापासून सोनारी मध्ये तरी आम्ही 450 ब्रासचा लिलाव आहे ना. 530 ब्रासचा इन कॅमेरा आहे साहेब. योगी डोके, C24 तास, कोपरगाव. घोडेगावमध्ये श्री शनेश्वर जयंती उत्साहात साजरी झाली आहे. यावेळी शनी मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. दर्शनासाठी भाविकांनी यावेळी मोठी गर्दी केली. घोडेगाव येथे श्री शनेश्वर जयंती उत्साहात साजरी झाली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये घोडेगाव येथे असणारं एक जागृत दैवस्थान शनीश्वर महाराज येथे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. शनेश्वर महाराज जयंतीनिमित्त सकाळी अभिषेक, पूजा, महाराजांची आरती करण्यात आली. यावेळी शनेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. 12 वाजता शनेश्वर महाराज जन्माचा कार्यक्रम संपन्न झालाय. तसेच सायंकाळी ठीक 4 वाजता शनेश्वर महाराजांची भव्य मिरवणूक घोडेगावच्या महाराणी चौकामधून सुरू झाली. घोडेगाव परिसरामध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक संपन्न झाली आहे. सायंकाळी 6 नंतर महाराणी चौकामध्ये महाप्रसादाचा सर्व घोडेगाव परिसरातील नागरिकांनी लाभ घेतलाय. मोहसिन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. वाळू उपशाबाबत ग्रामपंचायतीनं वारंवार ठराव करूनही प्रशासन कोणतीही कारवाई करत नाहीये. त्यामुळे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देताच महसूल पथक खडबडून जागं झालं आणि कर्जतमधील घुमरी येथे गुरुवारी या पथकानं आपल्या पद्धतीनं मोजणी केली आहे. मात्र सीना नदीतील अर्ध्या वाळूच्या खड्ड्यांची मोजणी अर्धवट सोडून जेवणाच्या नावाखाली हे पथक पसार झालंय. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. घुमरी ग्रामपंचायतीनं वाळू उपशाबाबत ठराव करूनही तालुका महसूल प्रशासन कारवाई करत नाहीये. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री नामदार राम शिंदे यांना कारवाईबाबतचं साकडं घातलं होतं. मात्र तरीही प्रशासनाला जाग येत नव्हती. यावरती गेली काही दिवसांपासून मीडियामध्ये जोरदार बातम्याही येत होत्या. अखेरीस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय आणि त्यानंतर अचानक घुमरी येथे सीना नदीतील वाळू उपशाचे खड्डे मोजण्याचा निरोप दिला गेला.
आणि गुरुवारी सकाळी 11 वाजता घुमरी येथे महसूलचं पथक नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या नेतृत्वाखाली कामगार तलाठी निलेश साळुंखे, विश्वजित चौघुले, दीपक बिरुटे यांच्यासह महसूलचे कर्मचारी आणि कोतवाल पोलीस कॉन्स्टेबल गोकुळ इंगवले, संतोष साबळे हे दाखल झाले। अजून एक गोष्ट, व्हिडिओमध्ये महसूलच्या लोकांचे नाव घेतले की बाबा महसूलला हप्ता जातो वगैरे, मग त्याच्याबद्दल काय माहिती आहे ते सांगा। लोक म्हणतात, आम्ही थोडी म्हणलो मी म्हणतो हप्ता जातो, माझ्या देशात गेला का? नाही, मग काय तुम्ही असं अंदाजे कसं काय सांगू शकता कोणत्या माणसावर तुम्ही आरोप कसं काय? मग कार्यवाहीच होय ना, 7 वर्षापासून बघतोय आम्ही, ठराव देतोय सांगायचे सगळं सांगा। 7 वर्षापासून ग्रामपंचायत ठराव देते, चांगल्या कामासाठी देते ना, गावाच्या विकासासाठी। हे आज गावात पाणी नाही राहिलं, कशामुळे नाही राहिलं? हे पाणी, हे खड्डे बघितले ना किती, त्याच्यामुळे नाही ना पाणी। आणि जी काय आहे, कोण नेते ते तुमचं काम आहे, तुम्ही शोध लावा, याला तुमचं काम होतं ना। आज 15 दिवस झालं, 15 दिवस झालं तक्रार करून, तुम्हाला काही तुमचा कोणी माणूसच नाही आला इथे। आज आला तुम्ही डायरेक्ट माझं मापा गेला। तुम्हाला कुठलाच माणूस आहे तुम्हाला माहितीच नाही कोण नेते काय नाही, तुम्हाला माहित नाही? तहसीलला विचारा, पोलिसांना विचारा, तुम्हाला माहित नाही। गावामध्ये येताच ग्रामस्थांवरती आपला धाक निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। या पथकानं ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे सीन नदीतील वाळू उपसा केल्याच्या खड्ड्यांचं मोजमाप आपल्या पद्धतीनं केलाय। आम्हाला आमच्या पद्धतीनं मापे घेऊ द्या, असं या पथकातील अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना मोठ्या आवाजामध्ये सांगितलं। जबाब घेताना अधिकारी ग्रामस्थांनाच दोष देत होते। या पथकानं निमगाव गांगर्डाच्या दिशेने कुर्णाजवळ सीना नदीतील खड्ड्यांचं मोजमाप दुपारी 2 वाजेपर्यंत केलं। उर्वरित राहिलेलं बेळगाव बाजूचं बंधाऱ्याजवळील मोजमाप जेवण करून आल्यानंतर करू असं सांगून हे पथक जेवण्यासाठी निमगाव गांगर्डाच्या दिशेने निघून गेलं। जाताना पथक प्रमुख सुधाकर राठोड यांनी आमचे प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना कारवाईचं आश्वासन दिलंय। सध्या आपण पूर्ण मोजमाप केलेलं आहे सीना नदीमध्ये, जो अवैध वाळू उपसा चालू आहे त्याबाबत, आणि संबंधित ग्रामस्थांच्या तक्रारी पण आपण जाणून घेतल्या आहेत। त्यानुसार आता आपण जबाब वगैरे बनवून त्या संबंधित वाळू तस्करावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल आणि भविष्यात असा प्रकार होऊ नये याची दक्षता घेतली आहे। त्यासाठी आम्ही आमच्या स्तरावरून तलाठी, ग्रामसेवक यांना आम्ही तशा सूचना दिल्या। यावेळी ग्रामस्थ काशीनाथ अनबुले यांनी झालेल्या कामाबद्दल समाधानही व्यक्त केलं। निवेदन दिलेलं आहे महसूल खात्याला, चंद्रकांत पाटलापासून तर कलेक्टरपर्यंत, आणि त्यांनी त्याची कारवाई आज सुरू करून नायब तहसीलदार आमच्या वाळू उपशावर येऊन त्यांनी आज समक्ष मोजमाप केले। गुमरीतील ग्रामस्थ या पथकाची वाट पाहत बसले। 1 तास झाला, 2 तास झाले तरी हे पथक आलं नाही। शेवटी वाट पाहत बसलेल्या गावकऱ्यांनी पथकाशी मोबाईलवरनं संपर्क साधला। त्यावेळी तहसीलदारांचा तातडीने निरोप आल्यामुळे राहिलेलं मोजमाप नंतर करू असं उत्तर देऊन हे पथक परस्परच पसार झालंय। यावर ग्रामस्थांनी अनेकांना फोन लावण्याचा प्रयत्न केला, मात्र सर्वांनीच उडवाउडीची उत्तरे दिली आहेत। त्यामुळे उपस्थित ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थांनी पथक गायब कसं झालं यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। मी बराच वेळ इथं बसून राहिलो, ते जेवायला गेले, त्यांनी सांगितलं की आम्ही जेवून येतो, परत निम्मे खड्ड्याचे माप घेतले, जेवून परत येतो म्हणले, आणि ते परत आलेच नाहीत। त्यांना कुणीतरी 10-5 रुपये दिले का काय करून त्याच्यामुळे ते तिकडंच फरार झाले, परत आमच्याकडे आलेच नाही। आम्हाला इथं बोलून घेतलं यांनी आणि जेवायला म्हणून गेले, मग तिकडे काय झाले यांची जापचीप झाली काय आम्हाला कळत नाही। इथून निघून गेले ना, आम्ही खोली 5-50 माणूस बसून येत, काय आम्हाला काही कळत नाही काय होतंय नेमकं ते, आणि नेमं मोजलेले खड्ड्यान बाकीची गेली घेऊन, काय कळत नाही काय होतंय। तलाठी ही आलेले लोक मोजायला दुपारी यांनी 2 वाजेपर्यंत मोजलं, दुपारी जेवायला म्हणून गेले, परत काय माघारी आले नाहीत। मग यांना काय तिकडे यांचे कोणी या मोजायला येणार यांना काय 10-5 त्यांनी दिले का काय दिले, त्याच्यामुळे हे माघारी आलेच नाहीत। आम्हाला इथे बसून ठेवलं यांनी, 5-50 लोक यांनी बसून इथे ठेवून तिकडे निघून गेले। यांना 10-5 मिळले का काय नाही हेच आम्हाला कळत नाही। महसूलचं पथक ग्रामस्थांवर उपकार करत असल्याचं वागत होतं। यातून मिळणारा महसूल हा शासनाला मिळणार आहे, त्यामुळे या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी सौजन्यानं वागणं आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया अनेक जणांनी यावेळी व्यक्त केली आहे। आशिष बोरा, C24 तास, कर्जत।
आषाढी वारी आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी रथाचं सारथ्य करण्यासाठी विशिष्ट बैलजोड्यांची निवड केली जाते। यंदाचा माऊलीच्या रथाचा वाहक होण्याचा हा मान आळंदीमधील कुऱ्हाडे कुटुंबियांच्या बैलजोडीने मिळवलाय। अवघ्या महाराष्ट्राला वेध लागलेली आषाढी वारी आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। येत्या 17 जून रोजी माऊली ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचं प्रस्थान ठेवण्यात आलंय आणि त्यासाठी सर्वप्रथम माऊलीच्या रथाचं स्वारथ्य करणाऱ्या बैलजोड्यांची निवड केली जाते। त्यानुसार बैलजोड्यांची निवड करण्यात आली आहे। माऊलीच्या रथाचे वाहक म्हणून निवडल्या गेलेल्या या डौलदार बैलजोड्या आळंदी परिसरातील पांडुरंग कुऱ्हाडे आणि निलेश कुऱ्हाडे या कुटुंबियांच्या आहेत। तब्बल 5 लाख रुपये देऊन हे पंढरपुरी जातीचे बैल त्यांनी विकत घेतलेत। महिनाभर या बैलांना विशिष्ट खुराक देऊन त्यांची निगा राखली जाते आणि अशा प्रकारे खास वैशिष्ट्य असणारे बैलच माऊलींच्या पालखी रथाचं स्वारथ्य करू शकतात, अशी परंपरा आहे। तर सध्या कुऱ्हाडे कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी बघायला मिळत आहे। माऊलीच्या रथाचे वाहक असणाऱ्या या बैलजोड्यांचं नेमकं काय वैशिष्ट्य असतं ते आपण पाहूयात। अच्छा, या बैलजोड्यांच्या अंगावरती कुठलाही भोवरा नकोय, तसेच काळी रेग किंवा डागही नकोय। स्वच्छ आणि पांढरे शुभ्र रंगाचेच बैल असावेत। तर ही बैलजोडी विशिष्ट उंची आणि लांबीची असते। तेव्हा हे आहेत माऊलीच्या रथाचे वाहक असणाऱ्या बैलजोड्यांचं वैशिष्ट्य। माऊलींच्या पालखीचा मान आमच्या कुटुंबाला भेटल्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद होत आहे। त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटत आहे की आम्हाला या माऊलींच्या पालखीचा मान भेटलेला आहे। तरी आमच्या परिवाराला खूप आनंद होत आहे। आपल्या महाराष्ट्रातील क्षेत्र आळंदी ते पंढरपूर वारी करण्यासाठी जी रथजोडीसाठी जी बैलाची निवड केली जाते, हा मान आमचे सहकारी मित्र पांडुरंग चंद्रकांत कुऱ्हाडे यांना भेटलेला आहे। त्यामुळे आम्हाला अत्यंत आनंद झालेला आहे। त्याचप्रमाणे या वारीसाठी प्रत्येकाला असं वाटत असतं की या पायी वारीसाठी जी बैलजोडी केलेली जाते त्याचा सांभाळण्याचा आपल्याला आनंद भेटला पाहिजे। तो आनंद आम्हाला एवढा झाला आहे की त्या आमच्या गावामध्ये ती 1 महिन्याच्या ट्रेनिंगसाठी आमच्या गावामध्ये आलेली आहे। त्यामुळं त्याचा आम्हाला एक अभिमान आहे की आमचे सहकारी मित्र यांनी आम्हाला त्यांची संधी दिली की आम्हाला त्यांचे पाय त्या बैलजोडीचे आमच्या गावाला लागलेले आहेत। त्यामुळे आम्हाला एकदम अत्यानंद झाला। आमच्या अख्ख्या शेतकरी कुटुंब असल्यामुळे त्याची सेवा करण्याची संधी आम्हाला भेटलेली आहे। त्यामुळे आम्ही अत्यानंद झालेला आहे। बैलजोडीचा मान मिळाला, अति आनंद झालेला आहे। 5 वर्षातून एकदा मान येतो, तो मान आमच्या कुऱ्हाडे कुटुंबाला येत असतो। त्याच्यामध्ये कुऱ्हाडे कुटुंबामध्ये ठरलेलं असतं की बाबा यांची बैल लावायची, त्या पद्धतीने आमच्या बैलाच्या जोडीचा मान यावेळेस आम्हाला मिळालेला आहे। आळंदी ते पंढरपूर वारी करत असताना बहुसंख्य लोकांचा त्या बैलांना हात लागतो हे होतं। त्यामुळं बैलाचा मान मिळाल्यामुळं अति आनंद झालेला आहे। बैलांचं सिलेक्शन केलं, आडनावावरती बैलाचं सिलेक्शन केलेलं, म्हणजे कुठल्या याला घराण्याला मान मिळाला त्याच्यावरती सिलेक्शन केलं जातं। त्याच्यामधनं बैल चांगली सुंदर बैल पाहिजेत, ती रथ ओढण्याच्या लायकीची आहेत का ते सुद्धा ठरवलं जातं। त्याच्यावरती बैलांच्या जोडीचा मान ठरलेला जातो। तो मान यावर्षी आम्हाला मिळालेला आहे। पांडुरंग चंद्रकांत कुऱ्हाडे। दीपक चव्हाण, C24 तास, आळंदी, पुणे। पाथर्डी तालुक्यातील माळी बाबुळगाव येथील भीमराज कोलते या शेतकऱ्यानं शेततळ्यावर टाकण्यासाठी आणलेला प्लास्टिक चोरीला गेलाय। तसेच दुसऱ्या घटनेमध्ये निपाणी जळगाव शिवारामध्ये नाकाडे वस्तीवरील नाकाडे यांच्या घरामधनं 65,000 रुपये आणि गीते यांच्या घरामधनं 27,000 रुपये चोरट्यांनी चोरून नेलेत। पाथर्डी तालुक्यातील माळी बाबुळगाव येथील शेतकरी भीमराज गणपत कोलते यांनी शेततळ केलंय। शेततळ्यामध्ये टाकण्यासाठी 2,12,520 रुपयांचं प्लास्टिक कोलते यांनी बुधवारी सायंकाळी आणलं होतं। शेतामध्ये प्लास्टिकचे 11 बंडल शेततळ्याजवळ ठेवण्यात आले होते। गुरुवारी सकाळी कोलते शेतामध्ये गेले तेव्हा प्लास्टिकचे 10 बंडल चोरीला गेल्याचं लक्षात आलं। तिथे केवळ एकच बंडल शिल्लक राहिलाय। चोरट्यांनी प्लास्टिक चोरण्यासाठी 4 चाकी वाहनाचा वापर केल्याच्या खुणा शेतामध्ये दिसतायत। कोलते यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे। पोलीस चौकशी करतायत। या घटनेबाबत शेतकरी भीमराज आणि विष्णू कोलते यांनी अधिक माहिती दिली आहे। नंतर 15 दिवसापूर्वी आम्ही इथं झोपत होतो। आता वादळ पावसाचे दिवस सुरू झाले म्हणून आम्ही घरी झोपलेलो होतो। हे रात्री 25 तारखेला म्हणजे 24च्या रात्री हे
2,12,520 रुपयाचं हे 11 बंडल होते, त्यामधून 10 गेले आणि 1 राहिला. 2 लाखाची माझी जवळ ही झालेली आहे. फक्त आपलं नळीचं ही होतं ते पाणी भरत होते, पण ते यांच्याकडून परवा दिवशी पाणी जादा व्हायला गेलं म्हणून ते कट करून 12 बंद केलेलं होतं. याबद्दल मी सकाळी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करण्याकरता 9 वाजता गेलो होतो. तर 10-10:30 वाजता पवार साहेब भेटले होते. तर त्यांनी सांगितलं बा ठाणे अंमलदारकडे तुम्ही ये अर्ज द्या. ठाणे अंमलदारकडे गेलो, त्यांनी ते अर्ज लिहून घेतला आणि चव्हाणला पाठवून देतो म्हणले. चव्हाण दुपारी आले, नुसतं जागेचं बघून गेले, त्याच्यावर काही अजून कारवाई झालेली दिसून येत नाही. चव्हाण साहेब आले, फक्त जागेचं हे करून बघून गेले. आतापर्यंत कोणती ह्याच्यावर कारवाई झालेली नाही. हा शेततलाव मी माझ्या पदर खर्चाने केलेला आहे, याच्यात कोणतंही शासनाने मला दिलेलं नाही. हा जर शेततलाव माझं आज प्लॅस्टिक गेलं, जर माझं जुलैमध्ये जर पाणी पडलं नाही, हा समोर जो बाग दिसतो हा पूर्ण मला उपटायची पाळी येणार आहे. जर शासनाने याच्यात लक्ष घालून जेवढ्या होता होईल तेवढं माझं प्लॅस्टिक लवकरात लवकर मला मिळून देण्याचं हे करावं, तपास लावून माझं प्लॅस्टिक मला मिळून द्यावं. हीच हां, हे प्लॅस्टिकचा जर शोध नाही लागला माझ्यात, मला पूर्ण ही जी 4 एकर माझी बाग आहे, 4-4.5 एकर, ही पूर्ण मला उपटावं लागणार, कारण पाणी माझी विहिरीत नाही राहिलेलं. आणि ही जी मी कर्ज काढून किंवा ही करून मी प्लॅस्टिक विकत घेतलेलं, तरी मुख्यमंत्री साहेबांना माझी एवढीच विनंती आहे कळकळीची अधिकाऱ्यांना का बाबा ही कमीत कमी अधिक तुमच्या प्रशासनाच्या माध्यमातून जेवढ्या लवकरात लवकर शोध लागून माझं प्लॅस्टिक मला मिळावं, हीच नम्रतेची विनंती. आमची चोरी झालेली आहे रात्री 1:30-2च्या सुमारात प्लास्टिक गेलं आहे 2,24,000 रुपयाचं किमतीचं, आणि फिट करणारे आले नाही. आणि आम्ही सकाळी बघितलं, सकाळी आलतो तर प्लास्टिक इथे नव्हती. सकाळी 9 वाजता आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला सकाळ धरून थांबलो, तिने काय दखल अजिबात घेतली नाही. पोलीस स्टेशनचं म्हणजे आम्हाला आरोपी समजून तिथं आमच्याकडे बघत बसले. आज येऊत, उद्या येऊत, तुम्ही जा बघून घेऊत, अर्ज लिहून द्या. आत्तापर्यंत एका डिपार्टमेंटचा एकही माणूस आला नाही, दखल नाही घेतली. फक्त एक चव्हाण म्हणून आले, ते आलं बघून गेले, म्हणले बघूत पुढे कारवाई करूत काय ती. आज डिपार्टमेंट साहेबांनी यांनी कोणीही ध्यान दिलेलं नाही, बिलकुल ध्यान दिलेलं नाही. आणि हे शेताला सो खर्चातून केलेला आहे, याच्यावर कोणताही शासनाचा निधी वगैरे काही नाही. आणि हे प्लास्टिक जर भेटलं नाही तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. आज हे 4.5 एकर बाग हे, पाऊस पडायला पाणी नाही, आज काय करायचं आम्ही? याचा लवकरात लवकर शोध लागला पाहिजे. मुख्यमंत्री साहेबांना एवढी हात जोडून कळकळती विनंती आहे, साहेब तुम्ही ध्यान द्या. डिपार्टमेंटने, तुमच्या डिपार्टमेंटने या गोष्टीकडे अजिबात दखल दिलेली नाही आहे. आम्ही अजून आमचं सगळं कुटुंब आज फक्त पाण्यावर जेवलेलं सुद्धा नाही. आम्ही फक्त वाट बघून डिपार्टमेंटने थोडीशी आम्हाला थोडी मदत करेल बघल, डिपार्टमेंटने अजिबात लक्ष नाही दिलेलं साहेब. झाडांना पाणी नाही, झाडं सुकलेत, झाडं फोडलेत. आज झाडाला 2 लाख रुपये खर्च करून झाडं फोडले, झाडं धरलेत. शेततलावात प्लास्टिक टाकायचं होतं आम्हाला, एक 8-10 दिवसांनी टँकरने त्याच्यात भरायचं होतं आणि पाणी सुरू करायचं झाडांना. आज आम्हाला ह्या झाडांना पाणी नाही आहे. आज पाणी आम्ही द्यायचं कुठून? आमचं प्लास्टिक असतं, आम्ही 8-10 दिवसात पाऊस आलं किंवा टँकरने भरलं असतं, झाडाला पाणी दिलं असतं. आणि आम्हाला जर प्लास्टिक 8-10 दिवसात नाही भेटलं तर आम्हाला सरकारने द्यावं किंवा पोलीस डिपार्टमेंटने याचा शोध लावून द्यावा. नाही तर हे दोन्ही नाही झालं तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आहे. कारण हे सगळं स्वखर्चातून केलं आणि कर्ज घेऊन, विशेष म्हणजे कर्ज घेतलंय. निपाणी जळगाव येथील शेतकरी बाबासाहेब लक्ष्मण नाकाडे हे वस्तीवर राहतात. घरातील सर्वजण बाहेर झोपले होते. बुधवारी बाबासाहेब नाकाडे यांनी बैलजोडी विकली होती. त्याचे 65,000 रुपये आले होते. त्यांनी ते पेटीमध्ये ठेवले होते. चोरट्यांनी कुलूप तोडून पेटी घेऊन पळ काढलाय. पेटीतील पैसे घेऊन चोरटे पसार झालेत. या वस्तीवरती रामनाथ गीते यांच्या घराचं कुलूप तोडून घरातील 27,000 रुपये चोरून चोरटे पळून गेलेत. नाकाडे आणि गीते यांनी पोलीस स्टेशनमध्ये चोरीची तक्रार नोंदवली आहे. माळीबाबुळगाव येथील प्लास्टिक चोरीबाबत शेजारी राहणाऱ्या काही व्यक्तींवरती संशय असल्याचं कोलते यांनी पोलिसांना सांगितलंय. शेजारच्या काही व्यक्तींना कोलते यांनी पाणी भरण्यास मनाई केली होती. त्याचा राग धरून हे कृत्य केलंय का याचा पोलीस शोध घेत आहेत. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी.
डोक्यामध्ये दगड घालून सासऱ्यानं केला जावयाचा खून, दैत्यनांदूरमधील घटना, आरोपी पोलिसांच्या ताब्यात. राहुरी फॅक्टरी येथे 25 मेच्या मध्यरात्री चोरट्यांनी फोडली 7 ते 8 दुकानं, परिसरात दहशत. टाकळी ढोकेश्वर येथे वीज पडून क्रिकेट खेळत असताना एका खेळाडूचा मृत्यू तर 2 जण जखमी. आणि सीना नदीतील वाळूच्या खड्ड्यांची मोजणी अर्धवट सोडून पथक गायब, 10 ते 5 रुपये घेतल्याचा ग्रामस्थांचा आरोप. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत राहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.